बेल वाजली. राजीवने दार उघडलं. समोर डिलिव्हरी बॉय उभा होता. राजीव समजून गेला तान्याने पुन्हा कपडे ऑर्डर केले आहे. तो पार्सल घेऊन आत येऊ लागला. डिलिव्हरी बॉय बोलला, सर थांबा, अजून 3 बॅग आहे, कोड स्कॅन करतो. काही वेळ थांबा. राजीव दाराजवळ उभा राहिला आणि बॉय एक एक करून बॅग स्कॅन करत गेला. राजीव विचार करत होता, मागच्या काही आठवड्यापासून हेच सुरू आहे, रोज एक नवीन पार्सल. काही वेळातच राजीव पार्सल घेऊन आत गेला. तेवढ्यात तान्या रूममधून बाहेर आली आणि बोलली, अरे वा, एवढ्या लवकर माझे कपडे आले. डिलिव्हरी डेट तर पुढच्या आठवड्याची होती. चला, छान झालं, वेळेवर कपडे आले. आता सणावारात बदलून बदलून कपडे घालेन. नवीन कपडे बघून ती लहान मुलांसारखी आनंदी झाली आणि घाईघाईने पार्सल उघडू लागली. तान्या आनंदाने काही बोलत होती आणि पार्सल उघडत होती. राजीव तिथे चुपचाप उभा राहून सगळं बघत होता. त्यांनी काही बोलण्याचा प्रयत्न केला पण चूप राहिला. जर आता काही बोलला तर वादविवाद सुरू होतील. तान्याने पहिला पार्सल ओपन केला आणि बोलली, अरे वा, बिलकुल तसा आहे जसा मी विचार केला होता. मग दुसरा पार्सल ओपन केला आणि बोलली, हा तर पहिल्यापेक्षाही जास्त छान आहे. तिसरा पार्सल उघडताच तिचा आनंद मावेनासा झाला आणि बोलली, हा बेस्ट आहे. चौथा पार्सलमध्ये तिने राजीव करता कुर्ता पैजामा मागवला होता. त्याला बघून ती खूप खुश झाली. एक एक करत ती कपडे स्वतःवर लावू लागली आणि आरशात बघू लागली. पूर्ण खोलीत रंगबिरंगी कपडे पसरून गेले. सारे पार्सल उघडल्यावर तिने राजीवला म्हटलं, बघ, यंदा मी स्मार्ट शॉपिंग केली आहे. फेस्टिवल ऑफर चालू होता, नाहीतर हे कपडे महाग आहे. ऑफरमध्ये स्वस्तात भेटले म्हणून एकदम एवढे कपडे खरेदी केले. मी बचतमध्ये विश्वास ठेवते, याला स्मार्ट शॉपिंग म्हणतात. राजू थोडा हसला, मग बोलला, ही कसली बचत? आजकाल तर तू दर आठवड्याला ऑनलाईन शॉपिंग करते. मला तर नाही वाटत ते आधी घेतलेले कपडेही तू घातले असतील. तान्याने लगेच उत्तर दिलं, राजू, सगळे कपडे मी एकदा घातले आहे आणि तुला तर माहीत आहे मी कोणतेही कपडे दुसऱ्यांदा नाही घालत. माझ्या फॅशन आणि स्टाईलचे सगळे लोक दिवाने आहे. कोणत्याही कार्यक्रमामध्ये फक्त तुझ्याच बायकोचे चर्चे असतात. ती हसत होती पण राजू तिला शांतपणे पाहत होता. मग म्हणाला, तान्या, गोष्ट कपड्यांची नाही, गोष्ट सवयीची आहे. तान्याने रागात विचारलं, कोणती सवय? राजू बोलला, प्रत्येक वेळी काहीतरी नवीन घ्यायची सवय, आवश्यकता नसतानाही पैसे उधळायची सवय. तान्या बोलली, म्हणजे मी पैसे उधळते? राजू बोलला, मी असे कुठे बोललो? तू थोडा समजायचा प्रयत्न कर. पण आता गोष्ट हातातून निघून गेली होती. कपड्यांना एकीकडे ठेवताना तान्या म्हणाली, राजू, काय मला स्वतःकरता शॉपिंग करायचा हक्क नाही? काय तुझ्या सॅलरीचा एक हिस्सा मी स्वतःवर खर्च नाही करू शकत? राजू बोलला, गोष्ट ही नाही, आता परिस्थिती पहिल्यासारखी नाही राहिली. तान्या जोरात ओरडून बोलली, तर काय मी स्वतःची इच्छा मारून टाकू? राजूने नाही म्हणून मान हलवली. मग काय, स्पष्टपणे सांग. राजू शांत स्वरात बोलला, पहिलेची गोष्ट वेगळी होती, तू बिंदास शॉपिंग करायची, पण आता आपण नवीन घर घेतलं आहे. माझ्या सॅलरीचा एक हिस्सा होम लोनमध्ये जातो, म्हणून हात थोडा तंग आहे. तू पण मला थोडा समज. तान्या थोडा वेळ चूप राहिली, मग बोलली, कळलं, आता तुझ्याजवळ प्रत्येक गोष्टीकरता पैसा आहे, फक्त बायको करता नाही. ठीक आहे, आजच हे कपडे मी वापस करते. ती रागात रूममधून बाहेर जाऊ लागली. तेवढ्यात राजू बोलला, यंदा ठेवून घे, नेक्स्ट टाईमपासून लक्षात ठेव. तान्या राजूजवळ आली आणि म्हणाली, थँक्यू, मला तुझ्या याच गोष्टीवर प्रेम येतो. तू माझे प्रत्येक हट पुरवतो. दिवस जाऊ लागले पण पार्सल येणं काही थांबलं नाही. आता तर डिलिव्हरी बॉय पण ओळखू लागला होता. हसून म्हणाला, सर, तुमच्याकडे रोजच पार्सल येतात. तान्याकरता हे सगळं नॉर्मल होतं. तिला वाटायचं ती खुश म्हणजे सगळं ठीक. माहीत नव्हतं की तिच्या आनंदाची किंमत दुसऱ्याला चुकवावी लागत आहे. एक दिवस राजीव 11 वाजता घरी आला. तान्याने विचारलं, आज एवढा उशीर का झाला? तो बोलला, एक प्रोजेक्टवर काम चालू आहे. खरं तर तो ओव्हरटाईम करून आला होता. हळूहळू खर्च वाढत गेले. लोन, किराणा बिल आणि वरून ही शॉपिंग. राजूने खर्च लिहिणं सुरू केलं. एक दिवशी तान्याने विचारलं, काय करतोय? राजू बोलला, घर खर्चा हिशोब लावतो आहे. तान्या म्हणाली, एवढं काय बघतो, संसार आहे, हिशोब वर खाली होतो. पण राजू विचार करत होता, पुढे कसं होईल. इकडे तान्या सोशल मीडियावर आपल्या नवीन ड्रेसची फोटो पोस्ट करून कमेंट वाचून
पाहून खुश होत होती. एक दिवशी तान्याची मैत्रीण नैना तिच्या घरी आली. तान्याला बघून म्हणाली, वाव, काय मस्त ड्रेस घातला आहे. मी तुझ्या ड्रेस आणि तुझी खूप मोठी फॅन आहे. नंतर तिने तान्याचं कपाट बघितलं. ते बघून ती चक्कच झाली. एवढे कपडे? तू तर ड्रेसचं शोरूम उघडू शकते. त्या दिवशी संध्याकाळी नैना गेल्यावर राजूने परत तान्याला म्हटलं, तान्या, आपल्याला सांभाळून खर्च केलं पाहिजे. तान्या चिडून बोलली, तुला तर मला आनंदी बघून काटाच लागतो. राजीव काही न बोलता रूममध्ये चालला गेला. एका दिवशी रविवारी राजीवला ऑफिस जाताना बघून तान्या चिडून बोलली, आज पण ऑफिस? तुला तर माझी काळजीच नाही आहे. माझ्याबरोबर तू वेळच स्पेंड करत नाही. राजू थोडा चूप राहिला. मग बोलला, तुझी काळजी आहे म्हणून तर ओव्हरटाईम करतो. सुट्टीवाल्या दिवशी पण काम करतो. तुझी हौस जी पूर्ण करायची आहे. हे ऐकून तान्या एकदम शांत झाली, जसं तिच्याजवळ काही बोलायला उरलं नाही. काहीच न बोलता दार बंद करून राजू तिथून निघून गेला. त्याच्या गेल्यानंतर घरात एक वेगळी शांतता पसरली. तान्या खूप वेळ तिथेच उभी राहिली. मग तिने रूममध्ये चारीकडे नजर फिरवली. खोलीत मध्ये सगळीकडे कपडेच कपडे पसरले होते. काही नवीन तर काही जुने, तर काही पार्सल तिने ओपन सुद्धा केले नव्हते. मग हळूच तिने आपला कपाट उघडला. कपाट उघडताच कपड्यांचा एक ढीग तिच्या अंगावर पडला. ती वाकून कपडे उचलू लागली. जशी जशी ती कपडे उचलत होती तिच्या मनात एक प्रश्न सारखा येत होता, खरंच मला एवढ्या कपड्यांची गरज होती? माहीत नाही किती पैसे उधळले आहे यात. ती तिथेच फरशीवर बसून गेली. तेवढ्यात फोन वाजला. दुसरीकडे तिची मैत्रीण होती. आनंदाने बोलली, मॉलमध्ये सेल लागली आहे, स्वस्तात चांगले ड्रेस भेटतील, जाऊया का? तान्या थोडा वेळ थांबली. मग हळूच नाही म्हणून फोन कट केला. आज पहिल्यांदा तिने शॉपिंग करता मना केलं होतं. मग हळूच कपड्याचे 3 सेट केले. पहिला सेट त्या कपड्यांचा होता जी ती रेग्युलर घालते. दुसऱ्या सेटमध्ये ते कपडे होते जे तिने 1 किंवा 2दा घातले असतील आणि जे कपडे तिने एकदाही घातले नव्हते तिसऱ्या सेटमध्ये होते. आणि हा सेट सगळ्यात मोठा होता. आता तिला तिची चूक कळली होती. संध्याकाळी राजीव जेव्हा घरी आला, तान्या त्याच्याजवळ आली. थोडा वेळ शांत बसले. मग तान्या हळूच म्हणाली, राजीव, मला माफ कर. माझ्याशी खूप मोठी चूक झाली. मी कधी विचार नाही केला की माझ्यामुळे तुला एवढं काम करावं लागत आहे. मी फक्त आपली हौस पूर्ण करत होती. असं म्हणता म्हणता तिच्या डोळ्यात पाणी आलं. राजीव चुपचाप हे सगळं ऐकत होता. मग हळूच बोलला, मला फक्त तुला आनंदी बघायचं होतं. पण तुझ्या या आनंदासाठी मला जर एवढे कष्ट करावे लागतील तर हे मात्र बरोबर नाही. तान्याला आपली चूक कळली होती. त्या रात्री त्या दोघांनी बऱ्याच दिवसानंतर एकामेकासोबत टाइम स्पेंड केला. पण दुसऱ्या दिवशी सकाळी परत एक पार्सल आला. राजू हसला आणि म्हणाला, तान्या, हे काय? तान्या बोलली, आजच सेल आचार, रात्री चुकून मी ऑर्डर केला, आत्ताच वापस करते. तिने आपला मोबाईल आणला आणि ड्रेस रिटर्न केला. राजू हे सगळं बघत होता. यंदा त्याच्या डोळ्यात विश्वास दिसत होता. हे छोटंसं पाऊल जरी होतं पण एक नवीन सुरुवात होती. हळूहळू तान्या बदलायला लागली. आता कोणत्याही वस्तूची खरेदी ती विचारपूर्वक करायची. आता तिला कळलं होतं की हौस आणि गरज मध्ये फरक असतो आणि तो फरक समजून घेणंही खूप आवश्यक आहे. आता तिने आपले काही कपडे वेगळे केले आणि राजूला म्हणाली, आपण हे कपडे गरजू लोकांना दान करूया. हे केल्यावर तिच्या चेहऱ्यावर एक वेगळा समाधान होता. हळूहळू घराचं वातावरणही बदललं. घरात सगळीकडे एक गोड शांतता पसरली. मित्र हो, जीपे आणि ऑनलाईन शॉपिंगने लाईफ जितकी सोपी केली आहे तितकंच अनावश्यक खर्च वाढले आहे. आपण सगळ्यांना विचारपूर्वक खर्च करायला पाहिजे. जर तुम्हाला ही कहाणी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.